नमस्कार, मी डॉक्टर दीपाली. आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण करणार आहोत ग्रीन लाईट मेडिटेशन. मेडिटेशन करण्याआधी आपण बघूयात या मेडिटेशनचे फायदे काय काय आहेत. ज्यांना इमोशनल ब्लॉकेजेस आहेत किंवा ज्यांचा भावनिक कोंडमारा खूप होतो किंवा होत आहे, तर सतत भरून आल्यासारखं वाटतं, सतत रडावंसं वाटतं, ज्यांचे खूप मूड स्विंग्स होतात, म्हणजे सारखे सारखे मूड बदलत असतात, ज्यांना डिप्रेशनचा प्रॉब्लेम आहे, त्यांना सगळ्यांना हे ग्रीन लाईट मेडिटेशन खूप फायदेशीर आहे. रोज हे मेडिटेशन केल्यामुळे इमोशनल ब्लॉकेजेस कमी होतील आणि दडपणसुद्धा कमी होईल, मूड चांगला राहील, मन शांत होतं. ज्यांची सारखी चिडचिड होते त्यांनीसुद्धा हे ग्रीन लाईट मेडिटेशन केलं तर फार फायदेशीर आहे. रोजच्या या मेडिटेशन केल्यामुळे चिडचिड कमी होईल आणि मन शांत होईल. ज्यांना रक्ताशी संबंधित काही आजार असतील, जसं की चेहऱ्यावर सतत पुरळ येणं, फोड येणं, एखादा त्वचा विकार असेल किंवा रक्तशुद्धी नसल्यामुळे होणारे इतर विकार, ह्या सगळ्यावर हे मेडिटेशन खूप फायदेशीर आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना कुठल्याही हृदयरोगासाठी हे मेडिटेशन खूप फायदेशीर आहे. ब्लॉकेजेस असतील हार्टला किंवा हार्टशी रिलेटेड कुठलेही इश्यूज, सगळ्यामध्ये हे मेडिटेशन खूप फायदेशीर असणार आहे. फुफ्फुसाच्या कुठल्याही विकारांसाठी, छातीच्या कोणत्याही दुखण्यासाठी हे मेडिटेशन फायदेशीर आहे. ज्यांना हार्मोन्स रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी रोज हे मेडिटेशन केलं तर सगळ्या प्रकारचे त्यांचे हार्मोन्स बॅलन्स होतील. ज्यांना निद्रानाशाचा त्रास आहे ना, म्हणजे ज्यांना झोप शांत लागत नाही किंवा झोप लागतच नाही किंवा रात्री खूप वेळ जागं राहावं लागतं, तर त्यांनी जर रोज रात्री हे मेडिटेशन झोपण्यापूर्वी जरूर करावं. काही दिवसातच त्यांना असा अनुभव येईल की अतिशय शांत झोप लागते आहे. हळूहळू करत झोप लागण्याचं प्रमाण वाढत जाईल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवा रंग हा संपत्ती, समृद्धी, आरोग्य आणि संयमाचा रंग आहे. त्यामुळे रोज हे मेडिटेशन केल्यास नक्कीच आर्थिक प्रश्न सुटतील, त्याचबरोबर समृद्धीसुद्धा येईल. पण एक लक्षात ठेवा, फक्त एक दिवस हे मेडिटेशन करून उपयोग होणार नाही, कारण एकदा तूप खाऊन रूप येत नाही किंवा एकदा हळद पिऊन गोरही होता येत नाही. तसंच आहे हे. काही दिवस सतत सातत्य ठेवून जर का हे मेडिटेशन केलं तर आणि तरच तुम्हाला नक्की 100% फरक कळेल. आता आपण हे मेडिटेशन करूया. एका कम्फर्टेबल पोझिशनमध्ये बसा. ताठ बसायचं आहे. टेकायला तुम्ही उशी वगैरे घेऊ शकता. मांडी घाला. डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्या. हळूहळू श्वास सोडत स्वस्थ व्हायचं आहे. पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा. हळूहळू श्वास सोडत स्वस्थ व्हा. तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर केंद्रित करा. श्वास घेत राहा, श्वास सोडत राहा. थोडा वेळ ही प्रोसेस अशीच चालू ठेवायची, कारण तुम्ही जेवढं जास्त तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करणार तेवढ्या लवकर तुम्ही ध्यानामध्ये शांत आत जाणार आहात. तुमची एकाग्रता वाढणार आहे.
आता अशी कल्पना करा की ब्रह्मांडातून अतिशय तेजस्वी असा व्हाईट लाईट तुमच्या दिशेने येत आहे. हा व्हाईट लाईट तुमच्या संपूर्ण शरीरावर सगळीकडे पसरत आहे. इमॅजिन करा, फील करा तो व्हाईट लाईट तुमच्या संपूर्ण शरीरावर पसरताना. अनुभव करायचा आहे. संपूर्ण व्हाईट लाईटमध्ये तुम्ही घेरलेले आहात आणि तुमच्या संपूर्ण शरीरावर हा व्हाईट लाईट पसरत आहे. एन्जॉय करा तो व्हाईट लाईट. आता या तेजस्वी व्हाईट लाईटमधूनच वरून खाली एक तेजस्वी असा ग्रीन लाईट येत आहे. हा ग्रीन लाईट तुमच्या सहस्त्राधार चक्राच्या दिशेने येत आहे. हा ग्रीन लाईट, हा हिरवा प्रकाश, अतिशय सुंदर असा कलर आहे हा. तो तुमच्या सहस्त्राधार चक्राच्या दिशेने येत आहे. आता हळूहळू हा लाईट तुमच्या सहस्त्राधार चक्रामध्ये प्रवेश करत आहे. तुमच्या टाळूचा भाग, मेंदूचा वरचा भाग पूर्णपणे या तेजस्वी ग्रीन लाईटने भरून गेलेला आहे. तुमच्या संपूर्ण सहस्त्राधार चक्रामध्ये जिथे कुठे या ग्रीन लाईटची गरज आहे तिथे तिथे हा ग्रीन लाईट घेतला जातोय. आणि
जसजसा ग्रीन लाईट तुमच्या सहस्राधार चक्रात सगळीकडे पसरतोय तसा सहस्राधार चक्रातली सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडामध्ये विलीन होती आहे. आणि सहस्राधार चक्रात तिथे त्या भागामध्ये पॉझिटिव्हिटी पसरत चाललेली आहे. फील करा, एन्जॉय करा. संपूर्ण तुमच्या सहस्राधार चक्रामध्ये हा ग्रीन लाईट स्प्रेड होताना बघा. तिथली निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडताना बघा आणि तिथे पॉझिटिव्हिटी स्प्रेड होताना बघा. तुमचं संपूर्ण सहस्राधार चक्र आता पूर्णपणे एनर्जेटिक झालेलं आहे. हळूहळू हा ग्रीन लाईट आता तुमच्या आज्ञाचक्रामध्ये येत आहे. खाली येत येत आता तो आज्ञाचक्रात पसरायला लागलेला आहे. आज्ञाचक्रात सगळीकडे हा ग्रीन लाईट स्प्रेड होत आहे. तुमच्या मेंदूचा खालचा भाग, मागचा भाग, कपाळ, डोळे, नाक सगळीकडे हा ग्रीन लाईट पसरत आहे. आणि जसजसा हा ग्रीन लाईट तुमच्या आज्ञाचक्रात पसरत आहे, आज्ञाचक्रातली सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होतीये. आणि त्या भागात आज्ञाचक्रामध्ये पॉझिटिव्हिटी पसरत चालली आहे. जिथे जिथे आज्ञाचक्रामध्ये या ग्रीन लाईटची जास्त गरज आहे तिथे तो जास्त प्रमाणामध्ये शोषून घेतला जात आहे. खास करून तुमच्या पिट्युटरी ग्लँडमध्ये. पिट्युटरी ग्लँड असते 2 भुवयांच्या मध्ये, म्हणजे भ्रुकुटीच्या इथे. तिथे जास्त प्रमाणात हा तेजस्वी असा ग्रीन लाईट पसरत आहे.
आणि त्यामुळे आता तुमची एकाग्रता वाढणार आहे, तुम्हाला अतिशय शांत वाटणार आहे. तुमच्या सहस्राधार चक्राबरोबरच आज्ञाचक्रामध्ये सुद्धा हा ग्रीन लाईट आता एन्जॉय करायचा आहे. तुमची एकाग्रता वाढताना अनुभव करायचा आहे. तुम्हाला हळूहळू कसं शांत वाटत चाललंय ते फील करा. एन्जॉय करा ही प्रोसेस थोडा वेळ. हळूहळू ग्रीन लाईट पसरत पसरत खाली खाली येत आहे आणि हा ग्रीन लाईट आता तुमच्या विशुद्ध चक्रामध्ये सगळीकडे पसरत आहे. विशुद्ध चक्रात तुमचा कानाचा भाग, दोन्ही कानांचा भाग, तोंडाचा भाग, संपूर्ण आतून बाहेरून घशामध्ये सगळीकडे हा तेजस्वी हिरवा प्रकाश पसरत आहे आणि विशुद्ध चक्रातली सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. आणि तिथे विशुद्ध चक्रात सगळीकडे पॉझिटिव्हिटीसुद्धा पसरायला लागलेली आहे. विशुद्ध चक्रामध्ये जिथे जिथे या ग्रीन लाईटची जास्त गरज आहे तिथे तिथे तो जास्त प्रमाणात शोषून घेतला जात आहे. फील करा, एन्जॉय करा.
हळूहळू खाली पसरत पसरत हा ग्रीन लाईट आता तुमच्या हृदयचक्रामध्ये येत आहे. तुमच्या हृदयचक्रात सगळीकडे पसरत आहे. तुमचे खांदे, फुफ्फुसं, दोन्ही पूर्ण हात हृदयामध्ये सगळीकडे, बरगड्यांमध्ये, संपूर्ण छातीचा भाग आणि पाठीचा वरचा भाग आणि तिथल्या मणक्यांमध्ये सुद्धा जिथे जिथे जास्त प्रमाणात गरज आहे तिथे तिथे सगळीकडे हा ग्रीन लाईट आणखी जास्त स्प्रेड होतोय. हृदयचक्राची सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होतीये आणि तुमच्या हृदयचक्रामध्ये सगळीकडे हळूहळू आता पॉझिटिव्हिटी पसरत चालली आहे. हृदयचक्राचा मूळ रंगच हिरवा आहे, त्यामुळे हा तेजस्वी हिरवा प्रकाश या चक्रात जरा जास्तच पसरत आहे. अतिशय सुंदर असा हा पसरत पसरत जशी या चक्रातली निगेटिव्हिटी पण बाहेर पडतीये तसतसा हा रंग तिथे आणखी उसळत आहे. जणू काही एखाद्या हिरव्या रंगाच्या कारंजाप्रमाणे हा रंग तुमच्या हृदयचक्रामध्ये उसळत आहे. तुमचं मन ते सुद्धा याच चक्रात आहे, त्यामुळे आता हा तेजस्वी हिरवा प्रकाश तुमच्या मनामध्येही पसरत आहे. मनामध्ये साचलेले सगळे अनावश्यक विचार शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहेत. हळूहळू करत एक एक नको असलेला विचार कायमचा बाहेर निघून जात आहे. तुमच्या मनात साचलेल्या सगळ्या दुःखद घटना, त्रासदायक घटना, नको असलेल्या त्रासदायक व्यक्तींचे चेहरे, सगळं शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. आणि काळ्या ढगाच्या रूपात, काळ्या धुराच्या रूपामध्ये किंवा इतर कोणत्याही रूपात ही निगेटिव्हिटी तुमच्या हृदयचक्रातून, मनातून बाहेर पडतीये, ती जाणवतीये तुम्हाला. तुमच्या गतजन्मामधूनही तुम्ही अशाच कोणत्या त्रासदायक घटना, त्रासदायक व्यक्तींच्या आठवणी सोबत घेऊन आलेले आहात. तेही तुमच्या अंतर्मनाला माहीत आहे. त्यासुद्धा सगळ्या गतजन्मातील आठवणी तुमच्या अंतर्मनातून कायमस्वरूपी बाहेर काढून टाका. त्या बाहेर पडताना बघा, काळ्या ढगाच्या रूपात, काळ्या धुराच्या रूपामध्ये किंवा तुम्हाला ज्या रूपात दिसेल त्या रूपामध्ये शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहेत. अनुभव करा, फील करा. अतिशय सुंदर असा अनुभव येत आहे.
आता ही सगळी निगेटिव्हिटी निघून गेल्यामुळे तुमचं मन एकदम शांत झालं, एकदम हलकं वाटतं आहे तुम्हाला. एवढे वर्ष उगाचच काहीतरी ओझं असल्यासारखं वाटत होतं मनावरती, ते सगळं ओझं अचानक उतरल्यासारखं वाटतं आहे. एकदम हलकं हलकं शांत झाल्यासारखं वाटत आहे. आणि आता जसं आणखी शांत वाटतंय तसतसा हे हिरव्या रंगाचं कारंजं तुमच्या हृदयचक्रामध्ये आणखी जास्त प्रमाणामध्ये उसळत आहे आणि तुम्हाला आतून खूप आनंदाच्या लहरी येत आहेत. एक वेगळाच हॅपीनेस आहे, एका वेगळ्याच व्हायब्रेशन लेवलला तुम्ही गेलेले आहात. आता इथून पुढे तुम्हाला उगाचच रडावंसं वाटणार नाही, उगाचच भरून आल्यासारखं होणार नाही. कोणी काहीही बोलू देत, तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. तुम्ही एकदम प्रसन्न असणार आहात. तुमचे मूड स्विंग्स होणार नाही आहेत. आता तुम्ही कायम आनंदाच्या लहरींमध्येच राहणार आहात, आनंदी राहणार आहात, प्रसन्न राहणार आहात आणि इथून पुढे तुमचं मन अतिशय शांत राहणार आहे. तुमची चिडचिड होणार नाही आहे. आणि जसजसा हा हिरवा रंग तुमच्या हृदयचक्रामध्ये सगळीकडे स्प्रेड होतो आहे तसतसं तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप छान होतं आहे, रक्ताभिसरण तुमचं चांगलं होतं आहे. त्यामुळे तुमच्या रक्ताशी रिलेटेड विकारही आता पूर्णपणे कमी होतील. रक्तशुद्धीकरणाची प्रोसेस तुमची चालू झाली आहे. तुमचे हार्मोन्स बॅलन्स होतील. पुन्हा हळूहळू खाली पसरत पसरत हा तेजस्वी असा हिरवा प्रकाश तुमच्या मणिपूर चक्रामध्ये येत आहे.
तुमच्या मणिपूर चक्रात वरचं पोट, छातीचा खालचा भाग पूर्ण, तुमची संपूर्ण पचनसंस्था, पाठीचा मधला भाग, लिव्हर, पॅनक्रियाज, सगळीकडे हा तेजस्वी असा हिरवा प्रकाश पसरत आहे. जिथे जिथे जास्त गरज आहे तिथे तो जास्त सक केला जातो आहे, ॲब्सॉर्ब केला जातो आहे. आणि मणिपूर चक्रामध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होती आहे. जसजसा हा तेजस्वी असा ग्रीन लाईट तुमच्या मणिपूर चक्रामध्ये सगळीकडे पसरत आहे, तसतसं तुमच्या पचनाचे विकारही कमी होत आहेत. पॉझिटिव्हिटी पसरत चालली आहे संपूर्ण मणिपूर चक्रामध्ये सगळीकडे. फील करा, एन्जॉय करा ती प्रोसेस. हळूहळू खाली पसरत हा तेजस्वी असा हिरवा प्रकाश आता तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये येत आहे. खालचं पोट, तुमची सगळी जननेंद्रिय, दोन्ही किडन्या, पाठीचा खालचा भाग, कमरेचा वरचा भाग, सगळीकडे हा तेजस्वी असा हिरवा प्रकाश पसरत आहे. आणि तिथे जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती सगळी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. आणि तिथे पॉझिटिव्हिटी पसरत चाललेली आहे. युरिन रिलेटेड इश्यूज, किडनीशी रिलेटेड इश्यूज सगळे सॉल्व्ह होतील.
संपूर्ण स्वादिष्टान चक्रात जिथे जिथे जास्तीची गरज आहे तिथे तिथे हा हिरवा प्रकाश, तेजस्वी असा हिरवा प्रकाश पूर्णपणे सगळीकडे जास्त शोषून घेतला जातो आहे. एन्जॉय करा ती प्रोसेस, फील करा तो ग्रीन लाईट आणि तिथली निगेटिव्ह एनर्जी बाहेर पडताना बघा, तिथे पॉझिटिव्हिटी क्रिएट होताना बघा. हळूहळू खाली पसरत पसरत हा तेजस्वी असा ग्रीन लाईट तुमच्या मूलाधार चक्रामध्ये येत आहे. तुमचा बस्तीचा पूर्ण भाग, दोन्ही मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पावलं, बोटांमध्ये सगळीकडे संपूर्ण दोन्ही पायांमध्ये संपूर्ण मूलाधार चक्रात तेजस्वी असा ग्रीन लाईट पसरत आहे. आणि तिथली सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. आणि मूलाधार चक्रात सगळीकडे पॉझिटिव्हिटी क्रिएट होत आहे, पसरत आहे. दोन्ही पायांमध्ये प्रॉपर ब्लड सर्क्युलेशन होत आहे. त्यामुळे कोणाला व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम असेल किंवा पोटऱ्यांमध्ये गोळे येत असतील, पाय दुखत असतील, पावलं दुखत असतील, तर ते इश्यूजसुद्धा आता कमी होणार आहेत. एन्जॉय करा, फील करा ती प्रोसेस. तो ग्रीन लाईट फुल बॉडीमध्ये सगळीकडे तुमच्या आता स्प्रेड होतो आहे.
हा तेजस्वी असा हिरवा प्रकाश तुमच्या संपूर्ण मणक्यातून म्हणजे तुमच्या स्पिनल कॉर्डमधून शरीरातल्या सगळ्या 72,000 नाड्यांमधून आता पसरतोय. हृदयामधून पसरत आहे, संपूर्ण शरीरातील सगळ्या रक्तामध्ये संपूर्ण शरीरामध्ये पसरत आहे आणि रक्तशुद्धीकरणाचं काम करत आहे. तुमच्या सगळ्या हार्मोन्सना बॅलन्स करत आहे, संपूर्ण नर्वस सिस्टीमला हील करत आहे, संपूर्ण शरीरामध्ये सगळीकडे फील करा, एन्जॉय करा तो ग्रीन लाईट स्प्रेड होताना. आता तुमच्या ऑरा बॉडीजपैकी जडदेहापासून म्हणजे हे शरीर आहेत आपलं, तिथून पुढे चौथा लेअर म्हणजे तुमची एनर्जी बॉडी किंवा विजडम बॉडी, तिथे हा ग्रीन लाईट सगळीकडे संपूर्णपणे पसरत आहे. तिथे साचलेली विचारांची, आठवणींची सगळी निगेटिव्हिटी शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. खूप मोठ्या प्रमाणात हे विचार, आठवणी या जन्मातल्या असतील किंवा तसंच मागच्या कुठल्याही सगळ्या जन्मांमधली नकारात्मक आठवणी असतील, दुःखद आठवणी, सगळं काळ्या ढगांच्या, काळ्या धुराच्या रूपामध्ये तुमच्या शरीरातून बाहेर पडत आहेत. ऑरा बॉडीजमध्ये या ऑरामधून बाहेर पडत आहे आणि शांतपणे निघून ब्रह्मांडात विलीन होत आहे. थोडा वेळ ही सगळी प्रोसेस अशीच चालू राहू देत.
आता तुम्हाला पूर्णपणे हलकं वाटतंय, एकदम शांत वाटत आहे. शांती, शांती, परमशांती, परमशांती जाणवत आहे. तुम्ही आता पूर्णपणे आरोग्यपूर्ण झालेले आहात. तुमच्यातला संयम वाढलेला आहे. तुमचं हृदय, मन पूर्णपणे प्रेमाने भरून गेलेलं आहे. कारण सगळे असलेले नकारात्मक विचार निघून गेल्यामुळे कोणाबद्दलच आता मनामध्ये कुठलेच वाईट विचार राहिलेले नाही आहेत. त्यामुळे सगळ्यांशी असलेलं प्रेम फक्त भरून गेलेलं आहे हृदयामध्ये, मनामध्ये. आणि आता तुमच्याकडे सगळ्या प्रकारची संपत्ती, समृद्धी आकर्षित होत आहे. हिरवा रंग हा मुळातच समृद्धीचा आहे, प्रॉस्पेरिटीचा. त्यामुळे आजपासून तुम्ही सुख समृद्धीने युक्त झालेले आहात. कायमस्वरूपी तुम्ही आरोग्यपूर्ण समृद्ध जीवन जगत आहात. फील करा, एन्जॉय करा ती सगळी समृद्धी, ती संपत्ती, ते आरोग्य तुमच्याकडे येताना बघा. मॅनिफेस्ट करत राहा निसर्गाला की मी आरोग्यपूर्ण आहे, मी सुख समृद्धी संपत्तीने युक्त असा आहे. आणि त्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येताना फील करा. कुठलेही निगेटिव्ह विचार नकोत आता, आणि ते येणारही नाहीत. खूप छान वाटतंय आता, एकदम शांत, एकदम प्रसन्न, एकदम एनर्जेटिक.
आता तुमच्या फिजिकल बॉडीचा चार्ज घ्या. तुमच्या श्वासाचा अनुभव करा. आजूबाजूच्या वातावरणाचा अनुभव करा. तुम्ही बसलेल्या जागेचा अनुभव करा. या टाईम आणि प्लेसला धन्यवाद द्या. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. त्या युनिवर्सला, त्या व्हाईट लाईटला, त्या ग्रीन लाईटला धन्यवाद करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आणि पुन्हा एकदा त्या युनिवर्सचे धन्यवाद करा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. तर दोन्ही हात एकमेकांवर घासायचे आहेत. डोळ्यावर, संपूर्ण चेहऱ्यावर हात ठेवायचे आहेत. हळूहळू हात बाजूला करत अतिशय सावकाश डोळे उघडायचे आहेत. आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुन्हा पुढच्या भागात पुन्हा नवीन मेडिटेशन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.